नमस्कार मित्रांनो, जुनागडच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सफरीत आज आपण एक अशा ठिकाणी आलो आहोत जिथे गेल्यावर मनाला प्रचंड शांती मिळते. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी बसलेले हे पवित्र ठिकाण म्हणजे दामोदर कुंड. हिंदू धर्मात या कुंडाला खूप मोठे महत्त्व आहे आणि जुनागडच्या प्रवासात ते भेट दिल्याशिवाय तुमची यात्रा पूर्ण होऊ शकत. मित्रांनो, दामोदर कुंड हे भारतातील अत्यंत पवित्र कुंडांपैकी एक मानले जाते. असे म्हटले जाते की भगवान विष्णूंचा एक अंश येथे वास करतो. या कुंडाचा उल्लेख स्कंद पुराणातही आढळतो. हे कुंड अश्वत्थामा यांच्याशी देखील जोडलेले आहे. स्थानिक मान्यतेनुसार या कुंडातील पाणी एवढे पवित्र आहे की तेथे अस्थि विसर्जन केल्यास त्या पाण्यात विरघळून जातात. जसे आपण हरिद्वार किंवा काशीला महत्त्व देतो, तसेच महत्त्व जुनागडच्या या दामोदर कुंडाला आहे. जेव्हा आपण दामोदर कुंडाबद्दल बोलतो तेव्हा थोर संत विष्णुभक्त नरसिंह मेहता यांचे नाव घेतल्याशिवाय ही माहिती अपूर्ण आहे. नरसिंह मेहता दररोज सकाळी या कुंडात स्नानासाठी येत असत आणि रामगिरी रागात भजने गात असत. असे म्हणतात की त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष देवाने त्यांना येथे दर्शन दिले. त्यांचे प्रसिद्ध भजन वैष्णवजन तो आजही आपल्या सर्वांच्या कानात गुंजते. त्यांची प्रेरणा कुठेतरी याच परिसरातील शांततेत दडलेली आहे. हेच ते प्राचीन मंदिर, हे भवनाथ भवनाथ मंदिर आहे ते. दामोदर कुंड हे साधारणपणे 75 फूट लांब आणि 50 फूट रुंद आहे. या कुंडाच्या अगदी जवळच श्री दामोदर हरींचे भव्य मंदिर आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. मंदिरातील कोरीवकाम आणि तिथली शांतता तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. दामोदर कुंड आहे आणि हे दामोदरजी आणि रेवतीजी यांचं मंदिर आहे. राधाराणी मंदिर. मंदिराच्या पायऱ्या आहेत. मंदिराचा कळस आहे. मंदिराची कलाकृती रेखाकृती उत्तम केलेली आहे. हे लिहिते ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरूंचा मंत्र लिहिला आहे आपल्या, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंदिराचा परिसर आहे. हे दिसते ते पहिलं नेमिनाथांचं मंदिर आहे. त्याच्यानंतर जे टॉपवर एकदम दिसते ते गुरुशिखर आहे गिरनार. श्री राधारमण मंदिर हे मंदिर गुलाबी वाळूंच्या दगडांनी बनलेले आहे. यात विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते. मंदिर संकुलात प्रवेश करताना गणपतीचे एक छोटेसे मंदिर लागते, जिथे भाविक प्रथम दर्शन घेतात. महादेव मंदिर पण आहे. दामोदर कुंडाच्या अगदी जवळ एक रेवती कुंड आहे. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचे मोठे भाऊ बलराम आणि त्यांची पत्नी रेवती यांचा विवाह याच परिसरात झाला होता. येथे बलरामजी आणि रेवती देवींचे छोटे सुंदर असे मंदिर आहे. देवाचं मंदिर आहे. स्वयंभू आहे. 5112 वर्ष पूर्ण जुनं आहे इकडे. आणि इथे श्रीकृष्ण नामाचा जप चालू आहे. इथे एक श्री दत्तगुरू यांची अखंड धुनी आहे. तुम्ही बघतच आहात, ती अजूनही तेजस्वी रूपाने जळत आहे. इतिहासाचे आणि रहस्याचे संगम जुनागडमधील दामोदर कुंडाच्या अगदी जवळ असलेली ही मुचकुंद गुफा. हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते त्रेतायुग आणि द्वापार युगाला जोडणारा एक दुवा मानले जाते. या गुहेचा संबंध भगवान श्रीकृष्ण आणि ईश्वर वंशाचे राजा मुचकुंद यांचे आहे. या गुहेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने रचलेली एक चतुराई कथा. पौराणिक कथेनुसार कालयवन नावाचा एक शक्तिशाली राक्षस श्रीकृष्णाचा पाठलाग करत होता. श्रीकृष्णाला माहीत होते की राजा मुचकुंद यांना इंद्राकडून एक वरदान मिळाले होते. जो कोणी त्यांची झोप मोडेल तो त्यांच्या नजरेतील अग्नीने भस्म होईल. श्रीकृष्ण धावत या गुहेत शिरले आणि त्यांनी स्वतःचे पितांबर झोपलेला राजा मुचकुंद यांच्या अंगावर टाकले. कालयवन तिथे पोहोचला आणि त्याने राजाला श्रीकृष्ण समजून लात मारली. राजाची झोप उडताच त्याने क्रोधाग्नीने कालयवन तिथेच भस्म झाला. या घटनेमुळेच श्रीकृष्णाला रणछोड हे नाव पडले. गुहेच्या आत गेल्यावर आपल्याला मुचकुंद महादेवाचे दर्शन घडते. हे एक अत्यंत प्राचीन शिवलिंग आहे. असे म्हटले जाते की राजा मुचकुंद यांनी उरलेले आयुष्य याच गुहेत भगवान शिवाची आराधना करण्यात घालवले. तेथील शिवलिंगाची ऊर्जा भाविकांना एक वेगळीच अनुभूती देते. मंदिराच्या भिंतीवर आणि कोनाड्यामध्ये कोरलेली जुनी शिल्पे आपल्याला इतिहासाची साक्ष देतात.
प्रवेश करण्यासाठी काही पायऱ्या उतरून खाली जावे लागते. आत गेल्यावर तुम्हाला एक नैसर्गिक गुफा दिसते, जी मानवनिर्मित बदलांनी सुरक्षित करण्यात आली आहे. गुहेच्या आत प्रकाशाची व्यवस्था कमी असली तरी तिथल्या रहस्यात भर टाकते. या गुहेत बसून अनेक साधू आजही ध्यानधारणा करतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही या गुहेत प्रवेश करता तेव्हा तुम्हाला जाणवेल की बाहेरचा कोलाहल पूर्णपणे थांबला आहे. इथे राजा मुचकुंद यांनी ती पौराणिक कथा डोळ्यासमोर उभी राहते. जर तुम्हाला शांतता आणि अध्यात्म अनुभवायचं असेल तर मुचकुंद महादेव मंदिराला नक्की भेट द्या. ही गुफा आहे आणि आता आपण गुफेत आतमध्ये प्रवेश करत आहोत. रस्ता छोटा आहे हा. इथे माता अन्नपूर्णाचं हे आहे. त्याच्यानंतर हा रस्ता बघा किती छोटा आहे. रस्ता खूप भरपूर छोटा आहे. रस्ता भरपूर छोटा आहे. इथे देव आहे. नीलकंठ महादेव पिंडी आहे. देव इथं आपण गुहेच्या बाहेर जातो. गुरुदत्तात्रय आहे. गुरुदत्तात्रय हे गिरणारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हे कृष्ण मंदिर आहे. हे बालगोपाल आहे आणि बाहेर आमचा भाग आहे. भैरव मंदिर आहे इथे. श्री काल भैरव आहे नमः. आणि आजूबाजूचा परिसर शांत एकदम. गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. आज दामोदर कुंडामध्ये हे पण असे क्षण बघितले. तिथे त्यांचे भाविक बघा कसे नाचतात राधा रमण यांचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. राधा रमण मंदिर आहे.